हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मीनिंग आणि सेंटेन्समध्ये त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 ऑप्शन मधलं आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ती शोधायची आहे, आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे बलवॉर्क. BULWARK. बुलवॉर्क म्हणू शकतो किंवा बलवॉर्क म्हणू शकतो आपण त्याला. सो त्याचं मीनिंग काय आहे? अ डिफेन्सिव्ह वॉल. अ डिफेन्सिव्ह वॉल म्हणजे काय होतं तर रक्षणासाठी किंवा संरक्षणासाठी बांधलेली जी भिंत असते त्याला म्हटलं जातं बलवॉर्क. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? संरक्षणासाठी बांधलेल्या भिंती करता, डिफेन्सिव्ह वॉल करता वन वर्ड आहे, आणि एक वर्ड जो दिलेला आहे त्याचा आहे बलवॉर्क. ओके. सो मराठीमध्ये काय होतं? बलवॉर्क म्हणजे तटबंदी किंवा संरक्षणासाठी बांधलेली भिंत किंवा रक्षण करणे. तर काय होतं? बलवॉर्क म्हणजे तटबंदी, संरक्षणासाठी बांधलेली भिंत किंवा रक्षण करणे, म्हणजेच काय? अ डिफेन्सिव्ह वॉल. सिनोनिम्स आहेत त्याचे रॅम्पार्ट, फोर्टिफिकेशन आणि पॅरापेट. ओके. आणि अँटोनिम्स आहेत असेल, असॉल्ट आणि अटॅक. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आपण काय आहेत. सिनोनिम्स आहेत बलवॉर्कचे रॅम्पार्ट, फोर्टिफिकेशन आणि पॅरापेट, आणि अँटोनिम्स आहेत असेल, असॉल्ट आणि अटॅक. आता यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे बलवॉर्कला. डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स दॅट स्टँड ॲज अ बलवॉर्क अगेन्स्ट टायरनी. ओके. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? लोकशाही तत्वे जी जुलुमशाही विरुद्ध कवच म्हणून उभी राहतात. ओके. सो इथे बलवॉर्क म्हणजे यूज काय करण्यात आलेला आहे? कवच बनून उभी राहतात म्हणून. तर कशासाठी? परत एकदा सेंटेन्स सांगते तुम्हाला आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ सांगते काय होते. सो डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स दॅट स्टँड ॲज अ बलवॉर्क अगेन्स्ट टायरनी, म्हणजेच मराठीमध्ये काय होतं? लोकशाही तत्वे जी जुलुमशाही विरुद्ध कवच म्हणून उभी राहतात. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट? डिसरप्ट. DISRUPT. डिसरप्टचं मीनिंग आहे इंटरप्ट an event, activity or process by causing a disturbance or problem. म्हणजेच काय करणे? अडथळा निर्माण करणे, अडथळा आणणे त्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं? डिसरप्ट असं म्हटलं जातं. सो मीनिंग काय आहे त्याचं? इंटरप्ट करणे. कशाला? इव्हेंटला, ऍक्टिव्हिटीला किंवा एखाद्या प्रोसेसला इंटरप्ट करणे, डिस्टर्ब करणे. बाय कॉझिंग अ डिस्टर्बन्स ऑर प्रॉब्लेम, म्हणजेच काय होते? अडथळा आणणे. डिस्टर्ब म्हणजे काय होते तर मराठीमध्ये? अडथळा निर्माण करणे. आणखी होतं व्यत्यय आणणे. ओके. सिनोनिम्स आहेत डिसरप्टचे डिस्टॉर्ट, डॅमेज, बकल आणि वार. आणि अँटोनिम्स आहेत ऑर्गनाइज, अरेंज आणि सिस्टमॅटाइज. सेंटेन्स मध्ये यूज काय केलेला आहे? फ्लडिंग डिसरप्टेड रेल सर्व्हिसेस. सो या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत. तर इथे जे डिसरप्टेड म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे इथं? की विस्कळीत झाली म्हणून. तर काय विस्कळीत झालेली आहे? रेल सर्व्हिसेस, म्हणजे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. इथे असं सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेलं आहे. कशामुळे? फ्लडिंगमुळे. फ्लडिंग म्हणजे काय होते? पूर. सो परत एकदा बघूया. डिसरप्ट म्हणजे काय होतं? इंटरप्ट अन इव्हेंट, ऍक्टिव्हिटी ऑर प्रोसेस बाय कॉझिंग डिस्टर्बन्स ऑर प्रॉब्लेम, म्हणजेच काय होतं? अडथळा निर्माण करणे, व्यत्यय आणणे. सिनोनिम्स आहेत डिस्टॉर्ट, डॅमेज, बकल आणि वॅर. आणि अँटोनिम्स आहेत ऑर्गनाइज, अरेंज आणि सिस्टमॅटाइज. नेक्स्ट वर्ड आहे कोलॅप्स. कोलॅप्सचं मीनिंग आहे ऑफ अ स्ट्रक्चर सडनली फॉल डाऊन ऑर गिव्ह अवे, म्हणजेच काय होते? एकदम कोसळणे, पडणे, त्याला काय म्हटलं जातं? कोलॅप्स असं म्हटलं जातं. काही पण जे कोसळतं वरून खाली त्याला म्हटलं जातं कोलॅप्स झालेलं आहे. एखादं घर आहे जे पडलेलं आहे, पुरामुळे खूप सारे असे घरं पडतात, वाहून जातात. सो ते जे घरं पडतात ते काय होतात? कोलॅप्स होतात. म्हणजेच काय होतात? ते कोसळतात, खाली पडतात.
त्याला म्हटलं जातं कोलॅप्स. सो कोलॅप्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये? कोसळणे आणि खाली पडणे. सिनोनिम्स आहेत केव इन, फॉल इन आणि सबसाइड, आणि अँटोनिम्स आहेत होल्ड अप. सेंटेन्स बघूया आता. द रूफ कोलॅप्स्ड ऑन टॉप ऑफ मी, म्हणजेच काय होतं? माझ्यावर छप्पर कोसळले. जे छप्पर आहे, रूफ आहे, घराचं जे वरचं पार्ट आहे छप्पर, ते माझ्यावर कोसळले. म्हणजेच काय झालेलं आहे? द रूफ कोलॅप्स्ड ऑन टॉप ऑफ मी. त्याला म्हटलं जातं माझ्यावर छप्पर कोसळले. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो. कोलॅप्स म्हणजे होतं ऑफ अ स्ट्रक्चर सडनली फॉल डाऊन ऑर गिव्ह वे, म्हणजेच काय? तर कोसळणे आणि खाली पडणे. सिनोनिम्स आहेत केव इन, फॉल इन आणि सबसाइड, आणि अँटोनिम्स आहेत होल्ड अप. नेक्स्ट वर्ड आहे डायव्हर्सिफाय, DIVERSIFY. डायव्हर्सिफाय म्हणजे काय होतं? तर मेक ऑर बिकम मोर डायव्हर्स ऑर व्हॅरिड, म्हणजेच काय करणे? व्हॅरिड होणे म्हणजे काय होते? विविधता आणणे किंवा त्याच्यामध्ये भिन्नता असणे, त्याला म्हटलं जातं डायव्हर्सिफाय. सो मराठीमध्ये काय होतं? डायव्हर्सिफाय म्हणजे भिन्नता आणणे, भिन्नता आणणे, आणखी विविधता आणणे, म्हणजे होतं डायव्हर्सिफाय. सो सिनोनिम्स आहेत त्याचे ब्रांच आउट आणि व्हॅरी आउटपुट, आणि अँटोनिम्स आहेत कंटिन्यू, कीप आणि रिमेन. सो सेंटेन्स बघूया एकदा आपण. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे डायव्हर्सिफायला? द ट्रायलोबाइट्स डायव्हर्सिफाईड इनटू अ ग्रेट नंबर ऑफ स्पीसी. सो याचा सेंटेन्सचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? ट्रायलोबाइट्सने अनेक प्रजातींमध्ये विविधता आणली. काय आहे? ट्रायलोबाइट्सने अनेक प्रजातींमध्ये विविधता आणली, म्हणजेच काय? द ट्रायलोबाइट्स डायव्हर्सिफाईड इनटू अ ग्रेट नंबर ऑफ स्पीसी. काय होतं डायव्हर्सिफाय म्हणजे? तर मेक ऑर बिकम मोर डायव्हर्स ऑर व्हॅरिड, म्हणजेच भिन्नता आणणे किंवा विविधता आणणे. सिनोनिम्स आहेत ब्रांच आउट आणि व्हॅरी आउटपुट, आणि अँटोनिम्स आहेत कंटिन्यू, कीप आणि रिमेन. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी हे सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे. वेलॉसिटी म्हणजे काय होतं? सो वेलॉसिटी म्हणजे काय आहे? स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये कोणत्या पण ऑब्जेक्टची जी स्पीड असते त्याला काय म्हटलं जातं? वेलॉसिटी असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? वेग किंवा गती. सो वेलॉसिटीला मराठीमध्ये म्हटलं जातं गती किंवा वेग, गती आणि वेग असं म्हटलं जातं. कोणत्या पण ऑब्जेक्टची एका डायरेक्शन मधली जी स्पीड असते त्याला वेलॉसिटी असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट आहे एनव्हिएबल. एनव्हिएबल म्हणजे काय होतं? लायकली टू अराउज एनव्ही, म्हणजेच जेलसी, म्हणजे काय होतं? तर हेवा करण्याजोगा. ओके, हेवा करण्याजोगा किंवा हेवा उत्पन्न करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं एनव्हिएबल. ओके, याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? इनव्हिएबल, ENVIABLE, इनव्हिएबल. आणि त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? हेवा करण्याजोगा किंवा हेवा उत्पन्न करणारा, म्हणजे होता एनव्हिएबल. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे विकिपीडिया. विकिपीडियाची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, VIKIPEDI. आणि विकिपीडिया म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. काही पण आपण गुगलवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये अनेक भाषांमध्ये त्याची माहिती दिली जाते त्या विकिपीडियावर. कोणतं पण काही पण आपण सर्च केलं, ओके, सो त्याच्याबद्दलची जी पण टोटल माहिती आहे ती माहिती विकिपीडियावर दिली जाते आणि अनेक भाषांमध्ये दिली जाते. ज्या भाषेमध्ये तुम्हाला बघायचं आहे, मराठीमध्ये बघायचं आहे, हिंदीमध्ये बघायचं आहे, इंग्लिशमध्ये बघायचं आहे, गुजरातीमध्ये बघायचं आहे, सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल असते विकिपीडियामध्ये ती माहिती. सो विकिपीडिया म्हणजे काय होतं? तर मुक्त ज्ञानकोश. ओके, सो काय होतं? मुक्त ज्ञानकोश म्हणजे होतं विकिपीडिया. आणि विकिपीडियाची करेक्ट स्पेलिंग काय आहे? VIKIPEDIA. नेक्स्ट आहे डिमिनिश. डिमिनिशची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, DIMINISH. डिमिनिश म्हणजे काय होतं? तर कमी करणे किंवा घट करणे. मराठीमध्ये डिमिनिशला म्हटलं जातं कमी करणे किंवा घट करणे. कमी करणे किंवा घट करणे.
म्हणजे होतं डिमिनिश. स्पेलिंग आहे डिमिनिशची DIMINISH. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कम हेल ऑर हाय वॉटर. कम हेल ऑर हाय वॉटरचं मिनिंग आहे इफ समवन सेज they will do something come hell or high water, म्हणजेच they mean that nothing will stop them no matter what happens. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी ते काम आम्हाला करायचं आहे म्हणजे करायचं आहे असा जो म्हणतो त्याला म्हटलं जातं कम हेल ऑर हाय वॉटर. म्हणजे काही झालं किती अडचण आली तरी ते काम आम्हाला करायचं आहे. तिथे जर आता खूप पाऊस येत असला, पाऊस येत आहे किंवा खूप बर्फ पडत आहे तरी पण आम्हाला तिथे जायचंच आहे, आम्हाला ड्राईव्ह करून जायचं आहे. जसं आता ते दिलेलं आहे की आय डोंट केअर इफ आय हॅव टू ड्राईव्ह थ्रू अ ब्लिझार्ड वी आर गेटिंग टू दिस वेडिंग कम हेल ऑर हाय वॉटर. म्हणजेच हे काय होतं, हिमवर्षा म्हणजेच काय, बर्फ पडत आहे, हिमवादळ. ओके, हिमवादळ येत आहे, बर्फाचं वादळ येत आहे तरी पण मला काही फरक नाही पडत, मी ड्राईव्ह करून त्या वेडिंगला अटेंड करणार आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. किंवा मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की मला काही फरक पडत नाही, कोणती परिस्थिती आली किती अडचण आले तरी मी ते काम करणार. म्हणजेच काय करणार तर कम हेल ऑर हाय वॉटर, त्याला म्हटलं जातं कम हेल ऑर हाय वॉटर. सो मराठीमध्ये अर्थ काय होतो याचा, कोणत्याही परिस्थितीत कितीही अडचणी आल्या तरीही जे करायचे आहे ते नक्की करणे, म्हणजे होतं कम हेल ऑर हाय वॉटर. नेक्स्ट आहे कबर्ड लव. कबर्ड लवचं मिनिंग आहे टू शो लव टू गेन समथिंग फ्रॉम समवन. म्हणजेच काय तर आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी काय दाखवणे, प्रेम दाखवणे, त्याला म्हटलं जातं कबर्ड लव. सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं कबर्ड लवचं, फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी दाखवलेले प्रेम, म्हणजे होतं कबर्ड लव, टू शो लव टू गेन समथिंग फ्रॉम समवन. ओके, सो परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठीतले मिनिंग वाचून घ्या आणि जे पण याच्यामध्ये यूज दिलेला आहे वर्ड्सचा ते यूज सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या, स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. आजचे वर्ड्स फारच इझी होते, जास्त काही हार्ड नव्हते. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स वाचले की तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या वर्डचं हे मिनिंग आहे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.